गोंदियात मान्सूनपूर्व पावसाचा फटका. राज्य महामार्गालगत वाळवण्यासाठी ठेवलेलं धान्य आणि मकाही पूर्णपणे भिजले. 5 एकरवरील धान्य आणि मका पूर्णपणे भिजल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान. अकोल्यामध्ये सकाळपासून जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाची सरी. उन्हाची तीव्रता कमी झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा. बुलढाण्याच्या खामगाव आणि शेगाव परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील शासकीय मैदान दारुड्यांचा अड्डा बनलाय. मैदानावरती दारूच्या बाटल्यांचा खच बघायला मिळतोय. कारवाई न केल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठिय्या आंदोलनाचा इशारा. चंद्रपूरमध्ये ग्रँड फॉर्च्युनर कंपनीकडून 93 गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना गड्डा घालून संचालक फरार आहे. गुन्हा दाखल झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात एनआयएची मोठी कारवाई. यूपीचा रहिवासी असलेल्या 23 वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेतलं. दहशतवादी शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. एनआयएने देशभरात केलेल्या कारवाईत 9 जणांना ताब्यात घेतलंय. साताऱ्याच्या कराड शहरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या 3घांना अटक. महामार्गावरती वारुंजी फाटा या ठिकाणी सापळा रचत 95.78 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. इनोव्हा गाडीसह 18,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कपिलापुरीमध्ये विजेचा शॉक लागून 2 शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू. विद्युत पंप पाण्यातून बाहेर काढत असताना घडली आहे दुर्घटना. अकोला शहरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावरती कथित हल्ला. काँग्रेस आमदार साजिद पठाण आणि माजी महापौर मदन भरगड यांच्यासह 12 जण निर्दोष. अकोला जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल.